देवखेळ म्हणून जी वेब सिरीज आली झी5 वरती ज्या हा देवखेळांचा ते अपमान करण्यासारखी गोष्ट केलेली आहे त्या लोकांनी, जे गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत त्या पूर्ण ती आता वेब सिरीज झाली ती पूर्णपणे बंद करून दाखव. आमच्या देवाची केलेली विटंबना त्यांनी ही इथं थांबवले पाहिजे. जर अशी गोष्ट असेल तर चुकीच्या माध्यमातून जर केलेले व्हिडिओ वेबसिरीज आहे ती त्या ठिकाणी चुकीची दाखवलेली आहे. मला तर वाटतं त्यांनी ती बंद करावी. अशा जर व्हिडिओज तुम्ही बनवत असाल तर त्यांचा आमच्याकडून सगळ्यांच्याकडून निषेध आहे. तर नमस्कार. देवखेळ या वेबसिरीजचा आपण निषेध करतो आहे आणि त्याचबरोबर गुहागर तालुक्यातील अनेक नमन मंडळ देखील ह्या देवखेळ वेबसिरीजचा निषेध करत आहेत. मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की गुहागर तालुक्यातील वरवेली रांजणेवाडीचे नमन मंडळ त्यांनी कशाप्रकारे निषेध व्यक्त केला. आज आपण आलो आहे गुहागर तालुक्यातील पालपेण गावातील खेमवर्धन देवीच्या मंदिरामध्ये. या ठिकाणी आज तिसऱ्या होळीनिमित्त सन्मित्र लोककला मंडळ पालपेणे हे गाव बोलण्यासाठी बाहेर पडणार आहेत. तर एकंदरीत बघूया की कशाप्रकारे ह्या नमन मंडळाचा देखील या देवखेळ वेबसिरीजला निषेध आहे. संचलन लागला पाहिजे. जय जय बैराम वर्धन मोठ्यानं होय म्हणा. शंभा महादेव रुपयाला माना वर्धन के मागाल के जोला वर्धन नवरा बोला ते मुसंडी कापुरी पाडा माता लक्ष्मी काठी काठी उभे करून शिवबंदी उभी करून त्यांना सामील करून शिमाईला चौकाला गाडी मार्गा तू उभा राहून त्याला उभा करून देवखेळ तुझा बाहेर निघालेला आहे. देवखेळ म्हणून जी वेब सिरीज आली झी5 वरती ज्या हा देवखेळांचा ते अपमान करण्यासारखी गोष्ट केलेली आहे त्या लोकांनी, जे गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत त्या पूर्ण ती आता वेब सिरीज झाली ती पूर्णपणे बंद करून दाखव. पर्यंत तुझ्या देवखेळांना मान सन्मान जसा तुझ्या देवकला तू जशी दाखवतेस, लोकांची नवस वगैरे जिंकून जशा पद्धतीने करतेस, आज त्या वेब सिरीजच्या माध्यमातून ती तुझं नाव कुठंतरी कमी करण्याचा प्रयत्न चाललेला आहे. वेब सिरीज आहे ती पूर्णपणे ते संपुष्टात आणून दाखव, बंद करून दाखव. बंद नाही केले तर तुझा महिमा काय आहे तर त्या देवखेळी तो उभं राहिले, तुझ्या या सभागामध्ये तो उभं राहिले, तुझा जो महिमा काय आहे तर त्या वेब सिरीज वाल्यांना ज्यांनी ती शूटिंग केली नाही किंवा जे देवखेळ म्हणून तो कार्यक्रम दाखवली नाही बंद व्हायला पाहिजे. तुझा महिमा दाखवशील असा अर्ज करतोय. नमस्कार मंडळी. पालपेणे गावच्या देवखेळांच्या वतीनं श्री खेमवर्धन आईच्या देवखेळांच्या वतीनं सर्व भाविकांचे प्रथमतः मनपूर्वक आभार. सगळ्यांना मनपूर्वक देवखेळांच्या वतीनं नमस्कार. मित्रहो, कोकणची भूमी ही पवित्र भूमी, शूरवीरांची नरवीरांची भूमी. ही भूमी देवदेवतांच्या श्रद्धेनं आणि लोकसंस्कृतीनं आणि लोकपरंपरेनं नटलेली आहे. होळी आणि म्हणजे शिमगा या उत्सवात देवखेळ भोवणी ही केवळ परंपरा नसून हा आमच्या गाढ श्रद्धेचा एक भाग आहे. कोकणातील देवखेळ केवळ खेळे ही परंपरा केवळ मनोरंजनाचा भाग नसून तिला एक समृद्ध सांस्कृतिक आणि पौराणिक अधिष्ठान आहे. देवखेळ ह्या नावाचा थेट कुठं पुराणात उल्लेख जरी नसला तरी या प्रथेची मूळ तत्वे आणि विधी कंद पुराण आणि लोकपरंपरा यांच्या संगमातून उगम पावतात. देवखेळेला पौराणिक आणि शास्त्रीय आधाराचं विश्लेषण द्यायचं म्हटलं तर कोकणची भूमी ही परशुरामाची पवित्र भूमी आहे, ज्या भगवान परशुरामाने ही पवित्र भूमी निर्माण केलेली आहे. कंद पुराणातील सह्याद्री खंडात कोकणातील ग्रामदेवतांचे जे काही महत्त्व आहे त्याचा नामोल्लेख केलेला आणि त्याचं महत्त्व वर्णन केलेलं आहे. एवढं देवखेळ्यांच्या पुराव्यासाठी पुरेसं आहे असं मला म्हटलं जातं. आज ही देवखेळा आणि गावखेळ देवखेळ आणि खेळ
ही परंपरा फार पुरातन कालापासून या भागामध्ये कोकणामध्ये प्रचलित आहे. ग्रामरक्षण संकल्पना ही जी संकल्पना आहे ही या माध्यमातून राबवली जाते. म्हणजे ज्या पद्धतीनं आज या प्रशासकीय सेवेमध्ये जे या देशाचं संरक्षण करतात, मग देशाच्या सीमेवर लढणारा जवान असू दे, पोलीस प्रशासन असू दे, कुठलेही प्रशासन असू दे, त्यांची गस्त ही या आपल्या सीमेवरती चालू असते. त्या पद्धतीने या होळीच्या सणामध्ये हे गाव रक्षणासाठी हे देवखेळी किंवा देवाचं प्रतिकात्मक रूप घेऊन हे आम्ही या गावभोवणीसाठी फिरत असतो, अशी याची ही संकल्पना आहे. आता झी मराठी 5 या चॅनेलवरती देवखेळ ही वेबसिरीज जी प्रसिद्ध झालेली आहे आणि त्या वेबसिरीजमध्ये संकासुराचं आणि देवखेळ्यांचं जे विचित्र चित्रीकरण केलेलं आहे आणि संकासूर हा खुणी म्हणून दाखवलेला आहे, तर ती संकल्पना चुकीची आहे. आणि आमच्या देवाचं त्या ठिकाणी जे रूप दाखवलेलं आहे ते अत्यंत चुकीचं आणि धिक्कार करणार आहे. संकासूर किंवा देवखेळी ही जी संकल्पना आहे किंवा भावना आहे ही श्रद्धेची भावना आहे. तिचं नातं देवत्वाशी जोडलं जातं. या कोकणच्या भागामध्ये देवखेळ्यांनी संकासुराला देवाचं रूप म्हणून मानलं जातं, शंकराचे गण म्हणून मानले जातात आणि त्याचं विद्रूप चित्रीकरण हे वेबसिरीज माध्यमातून लोकांच्यापर्यंत पोचवलं जातं आहे. तर ते आमचा संदेश असा आहे देवखेळ्यांचा की संकासूर हा खुणी नसून किंवा काल्पनिक पात्र नसून ही परंपरांनी रूढ आहे आणि संकासूर हा देव म्हणूनच कोकणात पूजला जातो. त्याच्यामुळे आज या पालपेणीच्या भूमीमध्ये ग्रामदेवतेच्या समोर आम्ही आज भगवंताला आणि देवाला एक प्रार्थना केलेली आहे की ही वेब सिरीज कायमची बंद व्हावी. कारण त्यामध्ये जे दाखवलेलं आहे चित्रीकरण ते चुकीच्या पद्धतीनं दाखवलेलं आहे, अशी प्रार्थना आम्ही देवाच्या चरणाजवळ आज देवखेळ्यांच्या साक्षीनं या ठिकाणी गोरगावकरांच्या उपस्थितीमध्ये आम्ही केलेली आहे. आज या संकल्पनेला लोक जे पांढरपेशी लोक आहेत किंवा जे लोक याला मान्यता देत नाहीत ते फक्त पैसा कमवण्याच्या माध्यमातून याच्यासाठी त्याचा वापर करतील, पण देवखेळ काय आहे याची संकल्पना त्यांना निश्चितपणे कळेल. त्याच्यामुळे आमचं असं मागणं आहे की ही वेब सिरीज कायमस्वरूपी बंद व्हावी. शासनाच्या माध्यमातून आम्हाला आदरणीय उदयजी सामंत साहेब, भास्कर शेठ जाधव साहेब, विनयजी नातू साहेब, राजेशजी बेंडल साहेब, त्याचप्रमाणे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिषजी शेलार साहेब यांनीसुद्धा चांगल्या पद्धतीचं आम्हाला सहकार्य केलेलं आहे. मुख्यमंत्र्यांपर्यंत हा विषय गेलेला आहे आणि आमचा हा संदेश शासनापर्यंत पोचावा याच्यासाठी आम्ही हा ब्लॉग तयार करत आहोत आणि लवकरात लवकर ही वेब सिरीज झी 5च्या माध्यमातून कायमस्वरूपी बंद व्हावी आणि संकासूर काय आहे हे लोकांना कळावं या माध्यमासाठी आम्ही आजचा हा ब्लॉग आम्ही तयार करत आहोत. आणि आज या ठिकाणी या झी मराठी 5 या चॅनेलवरती जी वेब सिरीज देवखेळ निर्माण झालेली आहे तिचा आज आम्ही या ठिकाणी पालपेणे ग्रामस्थांच्या वतीनं, पालपेणे देवखेळ्यांच्या वतीनं, संपूर्ण वाघर तालुक्यातल्या देवखेळ्यांच्या वतीनं आज आम्ही याचा जाहीर निषेध करतोय. आम्ही आज या ठिकाणी आमची ग्रामदेवीच्या स्वरूपात आम्ही गोमू हिला आम्ही राधा म्हणतो, गोमू म्हणतो आणि हे जो संकासूर या ठिकाणी जे आहेत ते आमचं खेमाचं रूप किंवा आम्ही शंकराचं रूप म्हणून ह्याला आम्ही संबोधतो आणि लोक ह्यांच्या चरणावरती असे नतमस्तक होतात, त्यांचा सन्मान करतात. जर अशी गोष्ट असेल तर चुकीच्या माध्यमातून जर केलेले व्हिडिओ वेबसिरीज आहे ती त्या ठिकाणी चुकीची दाखवलेली आहे. मला तर वाटतं त्यांनी ती बंद करावी आणि आमच्या परंपरेनुसार ज्या आमच्या खेळ्यांचं किंवा आमच्या संकासुराचं, आमच्या गोमूचं लोक स्वागत करतात, त्यांना पुजतात, ती प्रथा आमची तशीच राहायला हवी. कारण आमच्या ह्या जो आमची ही श्रद्धा आहे या श्रद्धेला कुठलाही त्याला गालबोट लागता कामा नये. अशा जर व्हिडिओज तुम्ही बनवत असाल तर त्यांचा आमच्याकडून सगळ्यांच्याकडून निषेध आहे. तर आमच्या ह्या ग्रामदेवीच्या खेळ्यांचं सन्मान राखायचा असेल, त्यांना पूजायचं असेल तर त्या पद्धतीने तुम्ही त्या व्हिडिओ बनवा आणि लोकांपर्यंत पोचवा, जेणेकरून देशाप्रदेशात लोक आमच्या कोकणात येतील आणि त्यांचं दर्शन घेतील, आमच्या ह्या ठिकाणी येऊन आमच्या ह्या कार्यक्रमाचा ते आनंद घेतील. एवढंच आम्ही म्हणतो. पण जर आमची विटंबना करत असाल तर त्याला आमच्या पालपेणा गावाच्या ग्रामस्थांच्या वतीनं, आमच्या खेळ्यांच्या वतीनं हा निषेध आहे. हा मात्र त्या मराठी स्टुडिओनी लक्षात घ्यावं आणि ती जो बनवलेली मालिका बंद करावी, एवढंच आमचं म्हणणं आहे. ही वेबसिरीजमध्ये चुकीचं दाखवलं गेलं आणि त्याचा निषेध म्हणून आता तुम्ही बघितलंच असेल की कशाप्रकारे ह्या देवखेळी मंडळीने देखील निषेध केला आहे. आणि मला पण एवढं सांगायचं आहे की फक्त पैशाचा बाजार करायचा म्हणून देवाला साधन बनवू नका, कारण ही शक्ती खूप मोठी आहे. म्हणजे याला आपण अंधश्रद्धा म्हणू शकत नाही. चुकीचं केल्यामुळे आणि देवाला पैशाच्या ठिकाणी देवाचा वापर केल्यामुळे कुठेतरी आहे ना प्रत्येकाच्या आयुष्याची वाढ लागली. त्याच्यामुळे आपण सगळ्या बाबतीत भले म्हटलं किती की मी खोटं बोलेन, सगळं काय होईल, पण देवाच्या दरबारात आहे ना चुकीला माफी नसते. आणि आता हे सगळं आहे ना खालीच फेडून जावं लागतं.
आणि म्हणून इतके वर्ष आपण शंकासुर दाखवतो आहे, शिमगा दाखवतो आहे. आणि हे देखील दाखवणे भाग आहे की जिथे चुकीचं आहे तर त्याला आपला निषेधच आहे. आणि हा असाच आपला निषेध चालू राहणार आहे. बघूया अजून कोणते कोणते नमन मंडळं ह्या निषेधामध्ये सामील आहेत आणि त्यांचा निषेध कशा प्रकारे आहे.